अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 11,39,000 पात्र लाभार्थी महिला आहेत. यांच्या खात्यावर सद्यस्थितीमध्ये लाभ वर्ग करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि शासन स्तरावरून ज्या काही त्रुटी गव्हर्नमेंट एम्प्लॉई शासकीय सेवेत त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य आहेत का, तर त्याच्याबद्दल जी त्रुटी त्यांच्याकडून किंवा चुकीचा पर्याय निवडला गेला असे 1,25,566 लाभार्थी महिलांची पडताळणीचं शासन स्तरावर आम्हाला पत्र प्राप्त झालेलं आहे. या संदर्भात आपण CDPO कार्यालय पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविकांच्या मार्फत आपण ही शहरी भाग आणि ग्रामीण भागातून ही प्रक्रिया पूर्ण करत आहोत. परंतु राज्य स्तरावर आणि जिल्ह्यातल्या काही संघटनांनी देखील अंगणवाडी सेविका मदतनीसच्या संघटनेने सदर काम करण्याबाबत थोडा विरोध दर्शवलेला आहे. या संदर्भात सर्वच्या सर्व सेविका आणि मदतनीसचा याला विरोध नाही, त्यामुळे याचं काम करण्याची प्रक्रिया चालू आहे. ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसचा विरोध असेल, शासनाच्या दुसऱ्या यंत्रणेच्या मार्फत आम्ही याच्या बाबत पडताळणी करू आणि शासनाला जो रिपोर्ट येईल, अहवाल येईल, त्याबाबत माहिती सादर करून देऊ. साधारणपणे 1,25,000 पैकी 50,000च्या दरम्यान आपलं काम पूर्ण झालेलं आहे. तर 75,000च्या बाबत आणखी काम प्रलंबित आहे. ग्राम स्तरावर जे आपली इतर शासनाचे प्रतिनिधी असतात, ग्रामपंचायत अधिकारी असेल किंवा इतर सगळेच यंत्रणा, यांच्या मार्फत आम्ही हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सरांना देखील याबाबत अवगत केलेलं आहे आणि याबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न चालू आहे. मी अंगणवाडी सेविका आहे आणि जे शासनाने आम्हाला लाडक्या बहिणीचं काम दिलेलं आहे तर ते आम्ही अजिबात करणार नाही. परवाच आमच्या आयुक्तांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की अंगणवाडी व्यतिरिक्त कोणतंही काम आमच्या अंगणवाडी सेविकेकडून करून घेऊ नये. एक तर नेटच चालत नाही. सगळ्यात आता मातृवंदना पण आमच्याकडे आलंय, ते ओपनच होत नाही, लवकर ऍपच ओपन होत नाही. आणि एक तर आमच्या महिला बऱ्याचशा कमी शिकलेल्या आहेत. 8वी 9वी पूर्वीचा नियम असा काही नव्हता, आज झालाय 12वीचं शिक्षणाचं. पण पूर्वीच्या महिला आहेत आमच्या सगळ्या, यांना काही मोबाईल चालवता येत नाही आणि हे काम सगळं मोबाईलवरच असतं. त्यामुळे आमचा पूर्ण विरोध आहे याला. आम्ही ह्याच्या पेन्शनसाठी बांधतोय. आमच्या बायका 1-1 लाख रुपये, ते पण आता सुरू झालंय, लाख रुपये घेऊन घरी बसलेले आहेत. आणि आत्ताच्या बजेटमध्ये तरी आम्हाला अपेक्षा होती, आम्ही काळ्या फिती लावून काम करतोय सध्याच्याला. आणि 12 तारखेच्या मोर्चात आम्ही सामील होणार आहे. 12 तारखेचा जो संघटनेने पुकारलेला आहे त्यात आम्ही सामील होणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.